मुद्दे. किसनरावजींना, प्राचार्य किसनरावजींना थोडंसं बोलायचं आहे आणि साहजिक आहे या ठिकाणी त्यांना बोलावंसं वाटणं. अगदी मला वाटतं त्यांना तू तिथेच माहीत दे. मी सरांना विनंती करते की त्यांनी 2 शब्द बोलावे. हॅलो, सन्माननीय व्यासपीठ आणि उपस्थित बंधू भगिनींनो, आज या पुस्तकाबद्दल बोलण्यासंबंधी मला संधी मिळाली याबद्दल मी आभारी आहे. आता वास्तविक पाहता म्हणजे रिटायर होऊन 26 वर्ष झाली. स्टेज मला माहितीच नव्हतं. याच्यापूर्वी स्टेजमध्ये नेहमीच असायचो, परंतु आता आणि त्यातल्या त्यात 80च्या पुढे वय गेल्यानंतर आणि तशी माझी काय अपेक्षा नाही आहे. तरी पण आता बोलायची संधी मिळाली तर मी ते बोलले. माझ्या पुस्तकात काही मुद्दे जे उपस्थित केलेले ते प्रचलित परिस्थिती पाहून निरीक्षण करून त्याप्रमाणे ते त्यातले काही निष्कर्ष काढून त्याप्रमाणे ते लिहिलेले. विशेषतः गरिबी हटाव हा गरिबी हटाव या जर कोणाला वाटत नाहीये गरिबीबद्दल, पण गरिबी इतकी फार मोठी आहे की ती अत्यंत म्हणजे ती पिढ्यानपिढ्या चालेल असं तर मला वाटतंय. पण जर काही चांगले उपाय योजले तर गरिबी हटवली जाईल. अजून इंदिरा गांधींनी ते काढलं होतं, काही प्रयत्न केले, परंतु मग पुढे कालांतराने तो प्रश्न मागे पडला. हा प्रश्न आजही अत्यंत महत्वाचा आहे, गरिबी हटाव. आता वास्तविक सुज्ञ माणसं बरोबर आपली गरिबी हटवतात. माझं उदाहरण मी सांगतो. मी फार गरीब होतो, पण मी गरिबी हटवली. कसे की माझे मुलं सर्व पगारदार आहेत आणि चांगले पगार आहेत त्यांना. आणि आता गरिबीची म्हणजे मुलांच्या मध्ये तर तो अंश नाहीये आणि माझा तो म्हणजे मलाही जाणवत नाहीये. मलाही पेन्शन आहे, त्यामुळे काही म्हणजे वाटत नाही. पण गरिबी हटवली असं मी मानतो. आता तसे सगळेच लोक काय आणि खेड्यापाड्यातून जर इतके पहिले गरिबी इतकी आहे की केवळ पैशासाठी खोटं बोलतात आणि अत्यंत मागासलेले आहेत ते. आणखीन इतके मागासलेले आहेत की अजून तरी मला काय वाटत नाही की सुधारणा झालेली आहे म्हणून. गरिबीमुळे मागासलेपणा येतो, मागासलेपणामुळे प्रगती होत नाही आणि आणखीन गरिबी वाढत चालते. तेव्हा हा प्रश्न पुन्हा घेतला तरी म्हणजे हा प्रश्न प्रशासनाने हातात घ्यायलाच पाहिजे पुन्हा. आणि त्यावर त्यावर चांगल्या पद्धतीचे उपाययोजना संशोधन करून आणि गरिबी हटाव हा प्रश्न म्हणजे चालूच ठेवला पाहिजे. दुसरी गोष्ट, मी थोडक्यातच बोलणार आहे. कुटुंब नियोजन हल्ले हम दो हमारे दो हे हा फॉर्म्युला फारच ठीक आहे. काही म्हणतात की एकच मुलगा असला तरी चालेल, एक मुलगा असले तर चालेल. हा त्यांचा वैयक्तिक प्रश्न आहे. परंतु राष्ट्राच्या दृष्टीने कुटुंब नियोजन म्हणजे हम दो हमारे दो हा फॉर्म्युला फार चांगला आहे. आणि नंतर हुकुमशाही, लोकशाही. हुकुमशाही आता गेलेली आहे. हिटलर हा हुकुमशाह होता. तो इतकं यशस्वी होत चालला होता, परंतु पुढे पुढे तो जर्मनीतील लोकांनाच जाचा कोटायला लागला हुकुमशाह हिटलर. तर
मग बरेच लोकांनी स्थलांतर केलं. अमेरिका, इंग्लंड अशा सारख्या ठिकाणी, अशा प्रगत देशामध्ये ते जाऊन गेले. नंतर शेवटी युद्धामध्ये होऊ लागला. मग त्यावेळेला त्याने काय उद्गार काढले, म्हणजे त्याचं ठाम मत झालं की आता आपण याच्यातून निसटलं पाहिजे. ते त्याने ते आता प्रत्यक्षात मी वाचलेलं आहे ते सांगतो. वाचलेलं आहे, टीव्ही मध्ये पाहिलेलं आहे की त्याने तो वैतागला आणि त्याने ठरवलं की आपण आपली आत्महत्या करावी. तर त्या बायकोला म्हटलं की आय विल शॉट माय ब्रेन बिफोर यू. तू इथे समोर बैस अमक्या वेळेला, इतक्या वेळात आणि इतकेच टाईम सांगितलं त्यांनी. आणि त्यांनी मग आत्महत्या केली. म्हणजे हुकुमशाही तो नष्ट झाला, हुकुमशाही नष्ट झाली. आणि मग आता कालांतराने तिथं आता लोकशाही येऊ पाहते. बहुतेक देशामध्ये लोकशाही आहे. आणि लोकशाहीमध्ये सुद्धा प्रशासन असं पाहिजे की त्यांची लोकशाही लोकप्रिय हुकुमशाही पाहिजे. लोकप्रिय हुकुमशाही म्हणजे काय की जाचक, समाजाला जाचक ठरणार नाही अशी लोकशाही पाहिजे. म्हणजे सामाजिक दृष्टिकोनातून समाजाचा उत्कर्ष होईल. आणि तर आता हुकूम कुठं पास पाहिजे, आता लोकांमध्ये लोकशाही चालेल. लोकांना त्याच्या काय प्रश्न सोडवायचे अमुक तमुक हे सोडवू शकतो, प्रशासन सोडू शकतं चांगल्या पद्धतीने. आणि काय उपाययोजना करायची ते करू शकतात. परंतु आपले जे सेवक आहेत, ह्या सेवकांचा मात्र हुकुमशाही पाहिजे. हुकुमशाही असल्याशिवाय प्रशासन सुद्धा सुधारणार नाहीये आणि मग समाजही सुधारणार नाही. तर अशा रीतीने ते लोकप्रिय हुकुमशाही पाहिजे आणि आदरयुक्त हुकुमशाही पाहिजे. आदर करून जेवढी प्रभाव वाढेल तेवढा जाचक हे करून होणार नाही, जुलूम करून होणार नाही. ते इंग्लिशमध्ये मानसशास्त्रामध्ये म्हटलंय की द रिस्पेक्ट इज नॉट कमांडेड, रिस्पेक्ट शुड बी डिमांडेड. आता कमांड करून जे करतात हुकूम तर ते त्यांना रिस्पेक्ट मिळत नाहीये. आणि रिस्पेक्ट इज डिमांडेड मीन्स असं आहे की तुम्ही इतकं काम सुंदर करू शकता की त्यामुळे तुमच्यामध्ये तुम्हाला रिस्पेक्ट मिळू शकेल. म्हणजे तुम्ही अशी परिस्थिती निर्माण करू शकता की तुम्हाला रिस्पेक्ट मिळेल. म्हणजे लोकप्रिय होण्यासाठी काम करले पाहिजे. नंतर परावलंबी आणि स्वावलंबी. केव्हाही स्वावलंबी अत्यंत महत्वाचे. स्वावलंबन अत्यंत महत्वाचं आहे. परावलंबन म्हणजे अज्ञान आणि आपल्याला सुट्टी जाऊ देतात. न्यूटनचा नियम हे काय की करावे तसे करावे. आपण जे आपल्या कर्माची फळं आपल्याला तशीच मिळतात, त्याचप्रमाणे मिळतात. तर स्त्री भ्रूण हत्या हा प्रश्न फार सध्या चालू आहे. तर त्याचं कारण असं की आपल्या भारतामध्ये बहुतेक पहिल्या काही धर्मातून असे काही नियम केले. हुंडा पद्धती उदाहरणार्थ, हुंडा पद्धती नंतर हुंडा पद्धती ही अत्यंत जाचक आहे. त्याच्यामुळे स्त्री भ्रूण हत्या 99% होतो. कारण काय आपण मुलगी
आपल्या मुली नको, मग मुली नको तर मग ते असं हत्या करतो, हे बरोबर नाही. फार त्यापेक्षा हुंडाबळी होणे, नंतर स्त्रीभ्रूण हत्या, आता सध्या जरा जोरात ती मोहीम चालू केली आहे की जे डॉक्टर असे संशोधन आपल्या डॉक्टर लोक अशी करतील तर त्यांना शिक्षक करा. आता शिक्षक चालू येतात त्याला म्हणजे काही कठोर शिक्षा व्हायला पाहिजे, म्हणजे मग ते स्त्रीभ्रूण हत्या संपेल. आणि तसं पाहायला गेलं तर मुलींची संख्या आपली कमी आहे, त्यामुळे ते असं होऊ नये. पण माणसाने प्रत्येकाने विचार असा करावा की मुलगी काय आणि मुलगा काय ही देवाचं देणगी आहे. उलट काही मुली इतक्या त्याच्यामुळे हे हत्या वगैरे काय म्हणतो याबाबत विचार करू, ते तर आई बाप असतात आणि त्यांना कसं काय करावं असं वाटतं ते हे बरोबर नाही आहे. मग त्याच्यात नाही सरकारने उपाय योजत तर मग हा उपाय चांगलाच येतो की अशा डॉक्टरांना शिक्षा केलीच पाहिजे कुठल्याही पद्धतीत. नंतर आणि मुलीच्या बाबतीत काय की असं काय वाटतं संस्था प्रपंचामध्ये स्त्रियांचं जास्त महत्व आहे. त्यांच्यापासून बरंच सहकार्य मिळतं पुरुषांना. आणि बाप जर त्या मुलीच्या बाबतीत असा विचार करू लागला की नको ते बरोबर एकदम चुकीचं आहे, तेव्हा ते व्हायला नको आहे. तर ते हुंडा पद्धती नको आहे, एकदम नष्ट केली पाहिजे. आणि त्याच्याबद्दल उपाययोजना प्रशासनाने केला पाहिजे. नंतर हे मी आणि हे आता मी म्हणजे सर्व गोष्टीचा उपाय केला जाय त्या पुस्तकात. मानसशास्त्राचा उपयोग केलेला आहे. मुलगा व्हावा की मुलगी व्हावी याचा अंदाज करता येतो. जी माणसे अधिक डॉमिनंट आहेत, डॉमिनंट आणि स्त्री रिसेप्टिव्ह आहे, तर डॉमिनंट अशा मुली होतात आणि जे रिसेप्टिव्ह पुरुष असेल त्यांना मुलं होतात.